आयुष्य जगायला लागतंच काय? तर माझा मागचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल गेला आणि भरपूर लोकांनी मला विचारलं आहे की तुकडे नेमके कसे बनवतात बाजरीचे. तर संध्याकाळच्या उरलेल्या बाजरीच्या भाकरी आहेत त्याचे तुकडे बारीक करून घ्यायचे, ते तव्यावर टाकायचे, त्यानंतर मीठ त्यावर टाकायचं आणि खालीवर करायचं थोडंसं. त्यानंतर तेल टाकायचे, पळी 2 पळ्या तेल त्यावर टाकायचे. तुम्हाला बाजरीचे तुकडे आणि गावरान जेवण ह्याच्यावर इतक्या खतरनाक कमेंट आल्यात ना लोकांच्या, की याला असं वाटायला लागलं खरंच आपण श्रीमंत आहे का काय. आणि असं वाटायला लागलं की एखादं हॉटेल टाकावं आणि सगळं गावरान पद्धतीचं जेवण त्यामध्ये द्यावं. तुकडे बनवताना कायम लक्ष ठेवायचं आहे की जे टाकलेलं तेल आणि मीठ आहे ते तुकड्यांसोबत व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्यामुळे त्याला कायम हलवत राहायचं आहे. तुम्हाला जाळ घालायचा आहे. तव्यावर जर हे उलटण्यानं हलवलं नाही ना तर त्याची एक बाजू करपते आणि तुम्हाला पाहिजे ती टेस्ट मिळणार नाही त्यातून. जाळावर असे जरा लाल व्हायला लागले ना की लक्ष ठेवायचं त्यावर थोडंसं. मागील एका व्हिडिओत माझे 1000 फॉलोअर वाढलेले आहेत. मित्रांनो, हे सर्व तुम्ही दिलेलं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या बदल्यात हा व्हिडिओ मी बनवतो आहे तुमच्यासाठी खास. आपण अशीच देवाणघेवाण करत राहूयात. खूप खूप थँक्यू, तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपले तुकडे आता झालेले आहेत पूर्ण. आणि हे गरम गरम खायचे नाही, याला थोडं गार होऊ द्यायचं, तेव्हाच ते टेस्ट देतात आणि कडक झाल्यानंतरच खायचे ते. तर हे बघा, असे पातळ तुकडे आहेत हे जरासे आणि एकदम कडक झालेत. दारू पेताळांसाठी ह्याच्यासारखा दुसरा चकना नाही. कुरुम 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 कुरुम, ॲ एक नंबर टेस्ट, सुकून. ह्याच्यापेक्षा बेस्ट काय आहे गावाकडे. आणि अशाच गावरान व्हिडिओसाठी आपल्या सुकून सिरीजला सपोर्ट करा. थँक्यू. कधी